वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ही बातमी मिळताच स्थानिक आमदार राजेश बकानी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। मात्र या पाहणीत रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा आता उघड झालाय। रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेली अग्निशामक व्यवस्था ऐनवेळी निकामी असल्याचे आढळून आले। आग लागली असताना ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। स्थानिक रुग्णालय प्रशासनाच्या या सुरक्षा व्यवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले। आमदार राजेश बकाने यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। इतकेच नव्हे तर या रुग्णालयाच्या मुख्य कार्यालयीन ठिकाणी या संपूर्ण वारणाशी निगडीत असलेले महत्त्वाचे दस्तऐवज सुद्धा या घटनेमध्ये पूर्णपणे जळण्याची बातमी समोर येते, ज्यामध्ये या हॉस्पिटलच्या संबंधितले संपूर्ण ऑडिट, संपूर्ण निधी, मागणीचा निधी प्राप्त झालेल्या निविदा, तसेच या वॉर्डाकरता खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची यादी आणि त्यांचे बिल हे देखील असल्याची बातमी समोर येते। खऱ्या अर्थाने शासन या ठिकाणी या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देत असते। हे सगळं या ठिकाणी काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम आहे की जो शासनाचा निधी आहे तो पुरेपूर उपयोग होतो की नाही, उपयोगात आल्यानंतर ज्या कामासाठी तो निधी आणला गेला ते काम व्यवस्थित झालं की नाही, ते वर्किंगमध्ये आहे की नाही, हे पाहण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आहे। साहेब आता कुठेतरी दौऱ्यावर गेलेले असताना त्यांचा सुद्धा मला फोन आला। त्यांनी सांगितलं की राजू या ठिकाणी जाऊन बघ। लगेच मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर शंभरकर साहेबांची भेट घेतली, सिव्हिल सर्जन वाघ साहेब आहे, SDO साहेब जे आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। या ठिकाणचे तहसीलदार सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। या सगळ्या घटनेचा मी माझ्या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की या ठिकाणी अशी घटना जी झाली ती घटना घडायलाच नको। अधिकारी काय करत होते, फायर एक्स्टिंग्विशर ऑन वर्किंगमध्ये आहे की नाही हे बघायला पाहिजे होतं। या ठिकाणी इतकं मोठं हॉस्पिटल आणि जर का ते पाईप लागलेले आहे आणि त्या पाईपमध्ये पाणी नाही आहे तर हे कुठल्या कामाचं? म्हणून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेशसुद्धा पालकमंत्री साहेब या ठिकाणी देणार आहे आणि मी सुद्धा या घटनेचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारणार। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।